ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केला होता. या जाहीरनाम्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटल तसंच कासारवडोली खाडीकिनारी 50 एकर क्षेत्रात आयफेल टॉवरच्या धर्तीवर 260 मीटर उंच होईंग टॉवर, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, अद्ययावत आरोग्य सुविधा यांसह ठाणेकर नागरिकांसाठी अनेक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आले होते. या सुविधा सर्व कागदावरच राहिल्या असून सत्ताधारी वर्गानं आता ठाणेकरांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं ठरवलंय. निवासी घरांना 12%, वाणिज्य सदनिकांना 20% करवाढीचा सामना आता करावा लागणार आहे. दात करून पोट भरण्याचे उद्योग सुरू करण्यात आले असून त्यास आमचा विरोध असणार आहे. त्यासाठी रस्त्यावरची लढाई देखील आम्ही लढू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करवाढीचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आलाय. या करवाढीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केलाय. प्रधान पुढे म्हणाले की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम च्या कलम 63 आणि 66 नुसार नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा, मलनिस्सारण, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, रस्ते, दिवाबत्ती, सार्वजनिक वाहतूक, उद्यानं, क्रीडांगणं इत्यादी सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेनं पुरवणं बंधनकारक आहे. या सुविधांच्या बदल्यात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 127 नुसार आकारणी करण्यात येत असते. मात्र आज मितीला ठाणे महानगरपालिका हद्दीत पाण्याची बोंब आहे. विशेष म्हणजे स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा असं बंधनकारक असताना सोमवारच्या महासभेत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरातच गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं सत्ताधारी वर्गाकडूनच सांगण्यात आलं होतं. रस्त्यांवरील दिवाबत्ती आणि सुयोग्य रस्ते, उद्यानं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था याचे ठाणे शहरात काय अवस्था आहे हे आपण सांगायला नको. तरीही जर करवाढ केली जात असेल तर ती कायदेशीर असू शकते का, हा मूळ प्रश्न आहे. ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नाही असं सांगून करवाढ आणली जात असेल तर त्याला जबाबदार कोण असा त्याचा शोध घ्या. कारण दात करून पोट भरण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मान्य नाही. अवाजवी प्रकल्पांनी आधीच ठाणेकर त्रस्त आहेत. शहरात ठाणेकर नागरिक विविध चळवळी उभ्या करून पब्लिक क्राय उभा करते. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठाणेकरांचा खिसा कापणं कितपत योग्य आहे? निवासी घरांना 12%, वाणिज्य वस्तूंना 20% करवाढ करणं आम्हाला मान्य नाही. आधी एलबीटी, जाहिरात, पाणी इत्यादींची 1500 कोटींची वसुली करून पालिका आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढणं गरजेचं असताना ठाणेकरांच्या खिशावर दरोडे कसले टाकताय असा सवाल मनोज प्रधान यांनी उपस्थित केलाय.